नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चैतन्य सर तुमच्या सर्वांचं अर्नी फाउंडेशन मध्ये स्वागत करत आहे। आजपासून आपण अर्नी फाउंडेशन मध्ये स्कॉलरशिपचे क्लासेस जे आहेत ते स्टार्ट करणार आहोत। तर ह्यामध्ये आपण 5वी आणि 8वी ह्या दोन्ही वर्गांसाठी जे स्कॉलरशिपची प्रिपरेशन असते ते विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत। तर आजचे स्कॉलरशिपचे क्लास स्टार्ट करण्याच्या आधी मी 2 मिनिट तुम्हाला थोडं अर्नी फाउंडेशन बद्दल सांगू इच्छितो की आपला हा जो अर्नी फाउंडेशन हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी बनवलेला आहे। ह्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण जे पुण्याचं क्वालिटी एज्युकेशन असतं ते क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला घर बसल्या एकदम कमी पैशामध्ये भेटणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5वी पासून ते 12वी पर्यंतचे सर्व क्लासेस भेटतील। प्लस त्याचबरोबर आपण स्कॉलरशिप नवोदय अशा एक्झामची पण प्रिपरेशन करून घेणार आहोत, ते पण कमी पैशामध्ये आणि क्वालिटी एक्सपिरियन्स टीचर कडून तुम्हाला ते क्लासेस आहेत ते सर्व भेटणार आहेत। तर म्हणल्याप्रमाणे आजपासून आपण स्कॉलरशिपचे क्लासेस आहेत ते स्टार्ट करणार आहोत। ह्यामध्ये विद्यार्थ्यांना तुमच्या 5वीच्या स्कॉलरशिपसाठी जे वेगवेगळे विषय आहेत जसे की मराठी आहे, इंग्रजी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि गणित, असे जे 4 विषय आहेत त्या 4 विषयांची व्यवस्थितपणे प्रिपरेशन करून घेतली जाईल। विद्यार्थ्यांना एकदम सोप्या आणि साध्या लँग्वेज मध्ये एखादी जर सम असेल, एखादा प्रश्न असेल तो कसा सोडवायचा त्यासाठी व्यवस्थित ट्रिक्स भेटतील, व्यवस्थितरित्या तुमच्याकडून प्रिपरेशन करून घेतली जाईल। आणि नक्कीच माझा असा विश्वास आहे की अर्नी फाउंडेशन बरोबर तुम्ही जे क्लासेस करणार आहात ते क्लासेस व्यवस्थित होणार आणि तुम्ही रिझल्ट आणणार। तर एकच अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना आपलं अर्नी फाउंडेशनचं जे ॲप आहे अर्नी ग्लोबल ते तुम्ही डाउनलोड करायला सांगाल। आपले वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते तुमच्या मित्रांना जॉईन करायला सांगा। स्कॉलरशिपचे क्लासेस आहेत ते आजपासून आपण स्टार्टच करणार आहोत। तर आज आपण 5वीचं जे स्कॉलरशिप आहे त्या 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये कोणकोणते विषय असतात आणि त्या विषयाचा सिलेबस काय आहे तर ते बघणार आहोत। आणि आपली स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे ती एक्झामचा पॅटर्न कसा आहे तो पण बघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया की आपल्या स्कॉलरशिपचा पॅटर्न आणि सिलेबस काय आहे। तर सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, तुमची जी स्कॉलरशिपची एक्झाम आहे त्याचे 2 पेपर असणार आहेत। सर्वात पहिला म्हणजे पेपर 1 आणि दुसरा पेपर 2। आता जो पेपर 1 आहे त्या पेपर 1 मध्ये 2 विषय आहेत। पहिला विषय आहे मराठी। प्रथम भाषा कोणती आहे आपली? मराठी आहे ना, मातृभाषा आपली मराठी, ठीक आहे। दुसरा त्यामधलाच जो विषय आहे तो विषय आहे आपला गणित। ओके, तर हे समजून घ्या आपली जी प्रथम म्हणजे पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये 2 विषय आहेत, एक म्हणजे मराठी, दुसरा आहे तो गणित। तर मराठीमध्ये आपले असणार आहे ती 25 क्वेश्चन आणि गुण त्याला किती असणार आहे ते 50, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे ती। त्याचबरोबर आपला जो दुसरा पेपर आहे गणिताचा, तर त्या गणिताच्या पेपरमध्ये आपले प्रश्न असणार आहे ते 50 आणि त्या 50 प्रश्नासाठी गुण किती असणार आहे ती 100, म्हणजे किती आले, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आले। तर असे तुमचे पहिला जो पेपर आहे त्या पहिल्या पेपरची प्रश्न संख्या असणार आहे ती टोटल 75 आणि मग 75 प्रश्न त्याला गुणिले 2 म्हणजे 150 मार्काचा तुमचा पहिला पेपर असेल। त्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो दुसरा पेपर मध्ये 2 विषय येतात। त्या 2 विषयामधले पहिला विषय आहे आपली तृतीय भाषा। तर आपली तृतीय भाषा कोणती आहे? इंग्रजी ना। आपली तृतीय भाषा कोणती आहे? इंग्रजी म्हणजे इंग्लिश। तर इंग्लिश विषय असणार आहे, इंग्लिश विषयाचे 25 क्वेश्चन असणार आहे ती आणि त्या 25 क्वेश्चन साठी आपल्याला मार्क्स असणार आहे ती 50, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क।
त्याबरोबर आपला दुसऱ्या पेपर मधला जो दुसरा विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी. सेम बुद्धिमत्ता चाचणीला 50 क्वेश्चन असणार आहे ती, आणि 50 क्वेश्चन साठी आपले असणार आहे ती 100 मार्क, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. म्हणजे एकूण किती झाले? 75 प्रश्न. म्हणजे पेपर 1 चे 75 क्वेश्चन आणि पेपर 2 चे 75 क्वेश्चन, आणि या 75 क्वेश्चनचे 150 मार्क. म्हणजे पेपर 1 चे 150 मार्क, पेपर 2 चे 150 मार्क, तर टोटल आपला पेपर किती झाला? 300 मार्कचा. लक्षात घ्या, आपला स्कॉलरशिपचा जो पेपर आहे तो टोटल 300 मार्कचा पेपर आहे. त्यामध्ये 2 पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे तो त्यामध्ये 2 विषय येतात, एक म्हणजे मराठी आपली प्रथम भाषा आणि त्यानंतर गणित. आणि पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये 2 विषय येतात, त्यातील पहिला विषय आहे ते आपली तिसरी भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी, आणि 150 मार्क्सचे पेपर असणार आहे ते. आता टाइम किती असणार आहे, म्हणजे वेळ किती असणार आहे त्यासाठी, तर वेळ आहे पेपर 1 साठी 1.5 तास, 1 तास 30 मिनिट, आणि पेपर 2 साठी 1 तास 30 मिनिट, म्हणजे 1.5 तासाचे 2 पेपर असतील. तर आपलं हे स्कॉलरशिपच्या म्हणजे 5वीच्या स्कॉलरशिप साठी जो पॅटर्न आहे तो ह्या पद्धतीमध्ये असणार आहे. आता एक लक्षात घ्या तुम्ही, तर ह्यामध्ये आपण विचार करतो की हा सर मला समजलं की एवढे क्वेश्चन असणार आहे, एवढा टाइम असणार आहे, पण क्वेश्चनची म्हणजे आपण काय म्हणतो काठिण्य पातळी किती असणार आहे, म्हणजे क्वेश्चन अवघड किती असतील, सोपे किती असतील, तर ते पण सांगितलेलं आहे. तर आपले जे टोटल किती 300 क्वेश्चन आहेत, तर त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन असणार आहे ते सोप्या स्वरूपाचे म्हणजे इझी स्वरूपाचे ते क्वेश्चन असणार आहे ते. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे तर किती क्वेश्चन असतील, तर ते 40% म्हणजे 40% क्वेश्चन असतील, आणि कठीण म्हणजे हार्ड क्वेश्चन किती असणार आहे ते 30% असणार आहे ते. म्हणजे तसा विचार करायचा म्हणलं तर पेपर 1 मध्ये आपले टोटल 150 क्वेश्चन असणार आहे. 150 क्वेश्चन पैकी 150 क्वेश्चनचे 30%, 150 क्वेश्चनचे 30% किती येतात, तर 45. ठीक आहे, तर 45 क्वेश्चन असणार आहे ती सोपे 150 पैकी. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे किती क्वेश्चन त्यांनी सांगितलेले आहेत की 40%. मग आपले 150 पैकी 40% म्हणल्यानंतर टोटल किती आले, 60 क्वेश्चन आले. 60 क्वेश्चन म्हणजे आपले 60 क्वेश्चन मध्यम स्वरूपाचे असणार आहेत. आणि त्यानंतर एकदम कठीण क्वेश्चन असणार. ते कठीण क्वेश्चन त्यांनी किती सांगितले ती 30% म्हणजे 30%. तर आपले 150 चे 30% किती होतात, 150 30% होणार 45. म्हणजे 45 इझी क्वेश्चन असणार, 45 कठीण क्वेश्चन असणार, आणि मध्यम स्वरूपाचे 60 क्वेश्चन असणार. तर हे सर्व मिळून आपले झाले किती, 150. समजलं विद्यार्थी मित्रांनो. सेम तसंच आपल्या पेपर 2 ला पण असणार आहे. त्यामधले 45 क्वेश्चन इझी असणार, 45 क्वेश्चन हार्ड असणार, आणि जे 60 क्वेश्चन रिमेनिंग आहेत ते आपले 60 क्वेश्चन कसे असतील, मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचे असतील. तर सर्व विद्यार्थ्यांना समजलं की आपल्या पेपरचा टाइम काय आहे, कोणते विषय असणार आहे ती, त्या विषयाचे किती प्रश्न असणार आहे ती, आणि किती मार्क्स असणार आहे ती. ठीक आहे, तर चला आपण आता ऍक्च्युअल सिलेबस काय आहे तो बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया मराठी विषयासाठी. ओके, तर मराठी विषयामध्ये आपल्याकडे पहिला घटक जो आहे तो येतो वाचून संकल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादी कन्सेप्ट किंवा संकल्पना दिली असते, ती संकल्पना विद्यार्थ्यांनी वाचायची, आणि वाचून ती विद्यार्थ्यांनी संकल्पना आत्मसात करायची, आणि त्यावरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. तर ती जी पहिला जो घटक आहे त्या घटकामध्ये उपघटक कोणकोणते येतात, तर पहिला येतो उतारा. आता उतारा म्हणल्यानंतर सर्वांना समजतं की तुम्हाला एक कोणता तरी एक पॅसेज दिला असणार आहे, त्या पॅसेजवरचे 5 ते 6 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला करायचे आहेत, आणि उतार्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला मोरल
म्हणजे त्या उतार्यावरून तुम्ही काही ना काही तर शिकू शकता, असा उतारा दिलेला असतो. तर ते उतार्यावरचे प्रश्न असणार आहेत तुम्हाला. त्यानंतर वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न, म्हणजे जे आपले न्यूजपेपर असतात त्या न्यूजपेपरवरती पण तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. त्यानंतर कविता व त्यावर आधारित प्रश्न, म्हणजे तुम्हाला कोणत्या तरी कवीने लिहिलेली कविता देतील आणि त्या कवितेवरती प्रश्न विचारतील. ठीक आहे. तर दुसरा पार्ट येतो कार्यात्मक व्याकरण. आता हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण हा महत्वाचा पार्ट आहे. मग तो व्याकरण मराठी विषयाचा असो नाहीतर इंग्लिश विषयाचा असो, व्याकरण आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे. तर आपण आपल्या अर्नी फाउंडेशन मध्ये व्याकरणाचे व्यवस्थित आपण सर्व चॅप्टर जे आहे ते तयार करून घेणार आहोत. तर आपण बघूया व्याकरणामध्ये कोणकोणते उपघटक येतात. तर शब्दांच्या जाती जसे की नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्ही शिकला पण असाल. पण आपल्याला हे जे सर्व जाती आहेत त्या जाती आपण कसं स्कॉलरशिप मध्ये आपण त्याचा अभ्यास करायचा ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग आणि शुद्ध व अशुद्ध शब्द, हे सर्व उपघटक आले आपले कशामध्ये, व्याकरणामध्ये. त्यानंतर आपला नेक्स्ट घटक आहे मराठीमध्ये आपला भाषेचा व्यवहारात उपयोग. आता आपण कोणत्या मराठी भाषेमध्ये बोलतोय, आता बोलतोय आपण मराठी भाषेमध्ये, पण आपल्याला समजत नाही की आपण आपली मराठी बोलताना त्यामध्ये इंग्लिश किती यूज करतो किंवा दुसऱ्या भाषेचे जे शब्द आहेत ते आपण आपल्या मराठीमध्ये किती यूज करतो. कधी कधी आपल्याला काही काही गोष्टी अशा असतात किंवा काही काही शब्द असे असतात की जे आपल्याला मराठीच वाटतात, पण ते मराठी आहेत का, नसतात मराठी. तर ते असे कोणते कोणते शब्द असणार आहेत की दुसऱ्या भाषेतून आलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये येऊन ते रूढ झालेले आहेत, म्हणजे काय, डेली आपण त्याचा यूज करतो. तर असे कोणते शब्द असणार आहेत ते पण आपण बघणार आहोत. तर जे आपला व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करतो तर त्याचे उपघटक काय आहेत, त्यामध्ये ना वाक्यप्रचार महत्वाचा भाग आहे. त्यानंतर म्हणी, पुन्हा संवादावर आधारित प्रश्न, पुन्हा येणार त्यामध्ये निर्देशचा एक पार्ट येतो. आता हे निर्देश म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहोत. त्या निर्देश मध्ये आपल्याला योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. ओके, म्हणजे तुम्हाला कोणतं तरी असं एक वाक्य दिलं जाईल, त्यामध्ये कोणतं तरी एक वाक्य आहे ते काढून टाकलेलं असेल आणि खाली तिथे तुम्हाला ऑप्शन दिले असतील की हे शब्द जे आहेत त्या 4-5 शब्दांपैकी कोणता योग्य शब्द असेल की तो तिथे टाकल्यानंतर व्यवस्थित ते वाक्य बनेल. तर असे पण प्रश्न असणार आहे ते. त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. ओके, तर अशी वाक्य तुम्हाला दिले असतील की ते जे वाक्य आहे ते थोडा पार्ट आहे किंवा त्याचा थोडासा भाग आहे तो वरती, थोडा पार्ट खाली, त्यानंतर मध्ये आधे अशी मिसळ केलेली असेल. तर ते जे मिक्स केलेले वाक्य आहेत ते काढायचे आणि व्यवस्थित सुसंगत लावायचे, हे पण आपल्याला करायचं आहे. त्यानंतर वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. जशी काहीतरी वाक्य दिले असतील की त्यामध्ये तुम्हाला चुकीचा कोणता पार्ट आहे तो समजायला पाहिजे, ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिले असणार आहेत, त्या ऑप्शन मधला योग्य आणि परफेक्ट ऑप्शन कोणता आहे तो निवडायचा. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे. बघा, मी मगाशी तुम्हाला काय म्हणालो होतो की आपल्या बोली भाषेमध्ये असे इंग्रजी शब्द जे आहेत ते इतके येऊन फिक्स झालेले आहेत की आपल्याला समजत पण नाही की ते आता इंग्रजी आहेत का मराठी आहेत. असतात इंग्रजी पण आपल्याला वाटतं ते मराठी आहेत. तर असे कोणते कोणते शब्द आहेत ते ओळखून त्यासाठी मराठीमध्ये कोणता एक्झॅक्ट शब्द आहे तो शोधून काढायचा. फॉर एक्झाम्पल, आपण सर्वांना आपल्या आवडीचा खेळ कोणता, बॅट बॉल. आता आपण काय म्हणतो, बॅट बॉल. विचार करा, बॅट बॉल आपल्याला वाटतं की मराठी शब्द झालाय आता, पण हा बॅट बॉल हा मराठी शब्द नाही, हा इंग्लिश शब्द आहे. ओके, तर त्या मराठी शब्दांसाठी इंग्रजी शब्दांसाठी आता मराठी शब्द कोणते कोणते असणार आहे ते,
तर लगेच मग डोक्यामध्ये क्लिक होणार, अरे आपण तर बॅट बॉलच म्हणतो, पण आपल्याला कसं कळणार किंवा आपल्याला माहितच नव्हतं की ते इंग्रजी शब्द आहेत. चेंडू फळी हे कधी म्हणतो का, चल चेंडू फळी खेळायला? नाही म्हणणार, चल बॅट बॉल खेळायला जाऊया म्हणणार, पण चेंडू फळी म्हणत नाही कोण. तर असेच भरपूर असे शब्द आहेत की जे आपल्याला माहित नाहीत, तर तेच आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट घटक असणार आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. आता महत्वाचा आहे हा घटक, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. आता ह्या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व म्हणजे एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तर आपल्याला आपली मराठी किती चांगल्या पद्धतीने बोलता येते आणि समजते, हेच आपल्याला ह्यामध्ये बघायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला आहे समानार्थी शब्द बघायचे आहेत. एखाद्या शब्दाला तुम्हाला किती समानार्थी शब्द येतात, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द किती येतात, शब्द कोडी आहेत, जोड शब्द आहे, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, वर्णानुक्रमे शब्द लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, भाषा विषयक सामान्य ज्ञान ज्यामध्ये आपल्याला लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविशेष, शौर्य, त्यानंतर शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव, प्रसिद्धी, संबोधने, हे सर्व आपल्याला शिकायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे एवढं सर्व तुम्हाला ऐकण्यात आलं, एवढे नवीन नवीन कन्सेप्ट असतील, एवढे नवीन नवीन शब्द तुमच्या ऐकण्यामध्ये आले असतील, भ्यायचं कारण नाही. हे एकदम व्यवस्थित चांगल्या रीते तुम्हाला तयार करून घेतले जाणार आहे. ओके, हे ऐकायला जड जरी वाटत असेल, ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल शिकायला चालू करतो त्यावेळेस काही जड वाटत नाही. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा, अर्नी फाउंडेशन मध्ये तुमचं एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने करून घेतलं जाणार आहे. तर चला आपण नेक्स्ट बघूया आता. तर आपला नेक्स्ट येतो विषय आपला बुद्धिमत्ता चाचणी. तर त्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सर्वात पहिला घटक येतो आकलन. आता नाव ऐकल्यानंतर तुम्हाला कळालं असेल आकलन म्हणजे काय, ठीक आहे. तर त्यामध्ये आपल्याला उपघटक पहिला येतो सूचना पालन, म्हणजे जोडाक्षरे, अक्षर, शब्द. ओके, म्हणजे मिसिंग वर्ड्स. तुम्हाला काही ना काही तसे शब्द दिले असतील किंवा अक्षरे दिले असतील आणि मधला एक दोन अक्षरे त्यांनी काढून टाकले असतील, तर आपल्याला ओळखून काढायचं की कोणते अक्षर तिथे येणार आहे ते. मग त्यामध्ये काही ना काही पॅटर्न असणार आहे, ते पॅटर्न पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यासाठीच आपण आकलन ह्या घटकामध्ये ते टाकलेलं आहे. त्यानंतर दुसरा येतो आपला संख्या मालिका. सेम तसंच जसं अक्षरांचा पार्ट मिसिंग आहे तसा आपला संख्येचा पण संख्या पण आपल्या मिसिंग असणार आहे त्या. मग त्याचा पॅटर्न काय आहे ते कसे शोधायचे ते पण बघायचं आपल्याला. त्यानंतर इंग्रजी अक्षरमाला म्हणजे ABCD, ते पण बघायचं आहे पूर्ण. त्यानंतर आपला दुसरा घटक येतो वर्गीकरण. आता वर्गीकरण मध्ये काय बघायचं आपल्याला, तर शब्द संग्रहाचं वर्गीकरण, आकृत्यांचं वर्गीकरण व संख्यांचं वर्गीकरण. आता हे काय असतात ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर क्रम ओळखणे. आता हे शब्द ऐकल्यानंतरच तुम्हाला समजलं असेल, क्रम ओळखणे, कशाचा क्रम ओळखायचा ते पण आपल्याला बघायचं आहे. तर क्रम मध्ये ओळखण्यामध्ये कोणते कोणते उपघटक आहेत, संख्यांचा क्रम ओळखायचा आहे आपल्याला, आकृत्यांचा क्रम ओळखायचा आहे, चिन्ह आणि चुकीचे पद. तर हे आपले उपघटक असणार आहे ते क्रम ओळखण्यामध्ये. त्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे म्हणजे चौथा घटक आहे तर्कसंगती व अनुमान. तर्कसंगती व अनुमान म्हणजे आपण बघा, आपल्याला साध्या बोलता एक सवय आहे की एखादी गोष्ट घडली की आपण डायरेक्ट अनुमानापर्यंत पोहोचतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या समोर कोणतरी बोलत असेल तर समोर आपण काय बोलणार नाही, तो माणूस निघून गेला की आपण त्याबद्दल लगेच आपण असं तर्क करणार, बोलणार, अरे तो असा बोलत होता म्हणजे तो असा असाय पाहिजे, तो असा बोलतोय म्हणजे तो असंच करणार. आहे ना आपल्याला सवय अशी बोलायची. एखादा माणूस बाहेर गेल्यानंतर किंवा आपल्या जवळून गेल्यानंतर, ह्यालाच तर्क आणि अनुमान म्हणायचं. तर आपण ह्या तर्क आणि अनुमान घटकामध्ये काय बघणार आहोत, भाषिक, वय, तुलना, नावात बदल, नाती, ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर हे भाषिक पार्ट मध्ये आलं काय. आता अभाषिक पार्ट मध्ये काय येणार आहेत, आकृत्या मोजणे. त्यामध्ये त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकळे
इत्यादी पार्ट येणार आहेत. हे पण आपण बघणार आहोत व्यवस्थितरित्या. त्यानंतर प्रतिबिंब किंवा प्रतिमा, तर त्यामध्ये आरशातील प्रतिमा. आता हे लक्षात घ्या, ह्याला पण चांगलं वेटेज आहे काय, तर आपल्याला कोणत्या कोणत्या ह्याच्यासाठी कोणते कोणते वेटेज आहे ते तुम्ही बघतच असाल. तर आकलन पार्टसाठी 8% वेटेज आहे. त्यानंतर वर्गीकरणासाठी आपल्याकडे 10% वेटेज आहे. क्रम ओळखण्यासाठी आपल्याकडे 10% वेटेज आहे. आता वेटेजला मराठीमध्ये काय म्हणतात, भारांश. वेटेज म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जर 150 क्वेश्चन येणार असतील तर 150 क्वेश्चन मधला हा जो पार्ट आहे आकलन, तो किती टक्के क्वेश्चन येणार असेल, तर 150 पैकी 8% आहे ते आकलनचे क्वेश्चन येणार. ते असे पण पार्ट आहेत. क्रम ओळखणे, आपण आता पुढचं काय बोलत होतो, प्रतिबिंब किंवा प्रतिमा, त्याच्यामध्ये मग आरशातील प्रतिमा त्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि जल प्रतिबिंब म्हणजे पाण्यात पण काय आपल्या प्रतिमा तयार होतात ते पण आपल्याला बघायचं आहे. तर नेक्स्ट बघूया आपण. आपला नेक्स्ट घटक आहे त्यामधला समसंबंध. समसंबंध त्यामध्ये काय, शब्दसंग्रह, आकृती, संख्या. तर त्याचं आपल्याला वेटेज किती आहे, 10% आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो समान पद ओळखणे. त्याचा उपघटक आहे आकृत्या आणि त्याला वेटेज किती आहे, 4%. त्यानंतर नेक्स्ट आपला 8वा घटक येतो कूट प्रश्न. कूट प्रश्न, तर त्या कूट प्रश्नामध्ये उपघटक मध्ये पहिला उपघटक आहे रांगेतील स्थान. आता हे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. दिशा, दिनदर्शिका, वेन डायग्रॅम, वेन डायग्रॅम. ओके. त्यानंतर चौरस वर्तुळातील संख्या. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे, ऐकायला थोडं आपल्याला जड वाटत असेल पण ज्यावेळेस आपण करायला घेतो त्यावेळेस एकदम सोपं आहे हे सर्व. त्यानंतर आपला नेक्स्ट घटक आहे गटाशी जुळणारे पद. ओके, म्हणजे 4-5 आकृत्या दिल्या असतील किंवा 4-5 शब्द दिले असतील ज्यांचा अर्थ आहे तो सेम समान येतो आणि कोणता तर असा शब्द दिला असतो की तो वेगळा अर्थाचा असतो, तर तो कोणता आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. त्यानंतर आपला आहे पुढचा सांकेतिक भाषा. त्यामध्ये ना शब्द, संख्या, चिन्ह यांचा परस्पर वापर. ठीक आहे. त्यानंतर भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. ओके, तर त्यामध्ये मग हे आपण 2 पार्ट बघणार, भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता. आता हे काय असतं हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. आपला नेक्स्ट विषय आहे गणित. आता सर्वजण म्हणतील सर गणित खूप हार्ड विषय आहे, अवघड विषय आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित हा खूप इझी आणि सोपा आणि स्कोरिंगचा विषय आहे. तुम्हाला गणितामध्ये कोणत्या ठिकाणी कोणतं सूत्र वापरायचं आहे किंवा ते जे गणित आहे त्याच्या पाठीमागचं तुम्हाला लॉजिक समजलं की गणितासारखा सोपा विषय कोणता नाही. फक्त ह्यामध्ये गरज काय आहे, तुम्हाला सातत्याने प्रॅक्टिस करणे हे गरजेचं आहे. एकदा तुम्हाला त्या गणिताच्या पाठीमागची कन्सेप्ट क्लिअर झाली आणि तुम्ही ते सतत प्रॅक्टिस केली की गणित आपलंच 100 पैकी 100 मार्क्स भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. तर चला बघूया आपण गणितामध्ये पहिला घटक आहे संख्या ज्ञान. तर संख्या ज्ञान मध्ये काय येणार आपलं सगळ्यात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. हे तुम्ही पाहिलं पण असेल शक्यतो. त्यानंतर 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. त्यानंतर अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी. त्यानंतर मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. त्यानंतर संख्यांचा चढता व उतरता क्रम. त्यानंतर आपला येणार आहे 1 ते 100 संख्यावर व त्यावर आधारित प्रश्न. त्यानंतर सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या. आता हे काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर गणितामध्ये दुसरा घटक कोणता येतोय, संख्यावरील प्रश्नांचा. आता पहिला घटक कोणता होता, संख्या ज्ञान. आता संख्या ज्ञान झाल्यानंतर आता त्यावरचे प्रश्न नको का, मग त्यामुळे संख्यावरील प्रश्न. त्यामध्ये मग आता बेरीज असणार आहे. ती बेरीज पण काय काय सांगितलं त्यांनी, 7 अंकी संख्यापर्यंत आपल्याला बेरीज आली पाहिजे. ठीक आहे. तर त्यामध्ये हातच्याची जी बेरीज असते
ते पण आपल्याला शिकायचे, आणि त्याचबरोबर आपलं शाब्दिक उदाहरणं पण आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर आपला सेकंड पार्ट म्हणजे उपघटक येतो आपला वजाबाकी. आता वजाबाकी मध्ये पण सुद्धा सेम 7 अंकी संख्यापर्यंतची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर त्यामध्ये पण हातच्याची वजाबाकी आहे आणि शाब्दिक उदाहरणे पण बघायची आहेत. त्यानंतर गुणाकार आहे, भागाकार आहे. आता गुणाकार भागाकार आहे ते 5-5 संख्यापर्यंतचे आपल्याला गुणाकार आणि भागाकार करायचे आहेत. तर यामध्ये पुन्हा पदावली आहे, अक्षरांचा उपयोग आहे, पुन्हा संख्याचे विभाजन म्हणजे अवयव कसे पाडायचे हे करता आले पाहिजेत, विभाज्य व 1 ते 10 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या. सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही, हे आपल्याला शिकायचं आहे सर्व. त्यानंतर नेक्स्ट बघूया, आपला तिसरा घटक आहे गणितामधला अपूर्णांक. आता काही विद्यार्थी म्हणतील सर हे काय अपूर्णांक म्हणजे, हे आपण कधी बघितलेलं आहे काय? 1/2, 3/6 हेच अपूर्णांक आहे, आपल्याला हेच बघायचं आहे. तर व्यवहारी अपूर्णांक, त्यानंतर त्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज वजाबाकी, गुणाकार, हे सर्व बघायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. त्यानंतर अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांक युक्त अपूर्णांक, आता हे काय असतं हे पण बघणार आहोत आपण. त्यानंतर दशांश अपूर्णांक, हे काय असतं हे पण आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये वाचन, लेखन, स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग आणि बेरीज व वजाबाकी, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आपण बघणार आहोत चौथं, मापन, महत्व मापन. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे लांबी, वस्तुमान, धारकता यांचा परस्पर संबंध काय आहे. फॉर एक्झाम्पल आपण कधी तर म्हणतो ना, सेंटीमीटर मध्ये किती आहे, मीटर मध्ये किती आहे, फूट मध्ये किती आहे, ते अशा गोष्टी काय आणि त्यांचं कन्व्हर्जन म्हणजे ह्यातून त्यात, त्यातून ह्यात कसं करायचं हे पण आपल्याला सर्व बघायचं आहे. त्यानंतर लांबी, वस्तुमान, धारकता, दशमान, परिमाण यांचा परस्पर संबंध. त्यानंतर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे, दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर, त्यानंतर कागद मापन, त्यानंतर नाणी, नोटा, पैसा यांचा परस्पर संबंध आणि क्रियावर आधारित खरेदी व विक्री. ओके, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आहे त्या शिकायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो किंवा घटक येतो आपला 5वा, व्यावहारिक गणित. आता हे आपण जे डेली जे दररोज जे करतो ते व्यावहारिक गणित आपल्याला इथे शिकायचं आहे. त्यामध्ये नफा येणार, त्यामध्ये तोटा येणार, सरळ व्याज येणार, त्यानंतर त्यावर आधारित आपले क्वेश्चन असणार आहे ते. त्यानंतर पुढचा आपला घटक येतो गणितामध्ये भूमिती. ओके, तर भूमितीमध्ये बघा आता सब पार्ट कोण म्हणजे उपघटक कोणते येतात, कोन व त्याचे प्रकार, समांतर व लंब रेषा, त्रिकोण, चौरस, बाजू व शिरोबिंदू, त्यानंतर केंद्र, त्रिज्या, जीवा, व्यास, परीघ, अंतर्भाग, बाह्यभाग व वर्तुळ, कंस. त्यानंतर परिमिती, परिमिती कोणाची, त्रिकोणाची, आयतची, चौरस आणि बहुभुजाकृती. त्यानंतर क्षेत्रफळ बघायचं आहे, क्षेत्रफळ कशाचं, आयत आणि चौरस क्षेत्रफळ आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर त्रिमिती, त्रिमिती वस्तू व घडणी, आणि त्यानंतर आकृतीबंध व इष्टिकाचिती आणि घन. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतरचा आपला घटक आहे गणितामधला चित्रालेख. खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो चित्रालेख. त्यामध्ये आपल्याला चित्ररूप माहितीचे आकलन करायचं आहे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट बघूया काय आहे आता. त्यानंतर आपला लास्टचा विषय राहिला कोणता, इंग्रजी, आपली तृतीय भाषा. ठीक आहे, ह्यामध्ये पण विद्यार्थ्यांना जरा भीती असते मनामध्ये, सर मला इंग्रजी नेसेसरी आहे. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, इथून पुढच्या आयुष्यामध्ये इंग्रजी इज मस्ट. ओके, म्हणतात ना की ज्याचं इंग्लिश वरती कमांड त्याला जगभर डिमांड, बरोबर का. तर आपल्याला शिकायचे इंग्रजी आणि खूप व्यवस्थित चांगल्या रीतीने आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे. तर चला बघूया आपण कोणकोणते घटक आहेत आता इंग्रजीमध्ये. म्हणजे आता घटकला इथे युनिट म्हणायचं, तर कोणकोणते युनिट आहेत. पहिला युनिट आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट.
त्यामध्ये असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड अँड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट. तर हे काय पार्ट आहेत ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर आपलं सेकंड युनिट येतं इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? व्होकॅब्युलरी म्हणजे आपला शब्दसंग्रह. आपल्याला एखाद्या इंग्लिशचे जे वर्ड्स आहेत ते किती प्रमाणात येतात ते बघायचं आहे. आता आपल्या ह्या व्होकॅब्युलरी युनिट मध्ये सब युनिट कोणते कोणते आहेत ते बघूया आपण. तर त्यामध्ये आपल्याला रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स, त्यानंतर कोरिलेटिंग वर्ड्स विथ द पिक्चर, म्हणजे ऍक्शन वर्ड कोणते तर पिक्चर दिले असणार, म्हणजे डायग्राम दिले असेल किंवा चित्र दिले असेल त्यावरती बघून आपल्याला ते जे आहेत ते वर्ड्स तयार करायचे. रायमिंग वर्ड्स, रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? एकमेकाला जुळणारे, म्हणजे आला गेला, तसे इंग्लिशमध्ये पण आउट साऊट ह्या टाइप मध्ये. त्यानंतर रायटिंग ऑपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द ऑपोजिट वर्ड्स म्हणजे. त्यानंतर रायटिंग वर्ड्स रजिस्टर. त्यानंतर असणार आहे आपला फाइंडिंग स्मॉल वर्ड फॉर्म फॉर द बिगर वन, म्हणजे तुम्हाला एक सेंटेन्स दिला असणार आहे इंग्लिशमध्ये, त्या सेंटेन्स साठी तुम्हाला एक सबस्टिट्यूट वर्ड इंग्लिशचा शोधायचा आहे, ते पण आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, डिक्शनरी स्किल, पार्ट्स ऑफ बॉडी, नेम ऑफ बर्ड्स, एनिमल्स अँड देअर लिव्हिंग स्पेसेस अराउंड अँड साऊंड. त्यानंतर कंपॅरिझन, कंपॅरिझन माहित असेल ना, करतो ना आपण मित्रांमध्ये कंपॅरिझन. त्यानंतर होमोफोन्स, नेम ऑफ द कलर, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, गेम. हे आपल्याला व्होकॅब्युलरी सेक्शन मध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट युनिट येतं पंक्च्युएशन अँड मार्क. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे काय? जसं आपण मराठी लिहिताना स्वल्पविराम, कॉमा, फुल स्टॉप देतो ना, सेम तसं आपल्याला इंग्लिश लिहिताना पण द्यावं लागेल ना, त्यालाच म्हणतात पंक्च्युएशन मार्क्स. तर काय काय येणार? कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, अपॉस्ट्रॉफी अँड एक्सक्लेमेशन मार्क्स. त्यानंतर आपला नेक्स्ट युनिट येणार आहे न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. न्यूमरिकल म्हणजे काय? जे संख्या येणार त्यामध्ये. तर त्यामध्ये काय ना, डे अँड वीक, मंथ्स ऑफ द इयर, आलंच ना, किती मंथ आहे? 12. समजलं का तुम्हाला सर्वांना? त्यानंतर कार्डियल अँड ऑर्डियल नंबर. त्यानंतर शोविंग द डिरेक्शन अँड द सब डिरेक्शन आणि टेलिंग टाइम. आता हे काय ते पण आपल्याला सर्व बघायचं आहे. त्यानंतर आपला पाचवा आपला युनिट येतो इंग्लिशमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग. बघा बरं का, ह्या वर्ड मध्येच पॉवर किती आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं ऍडव्हर्टाइजमेंट, मोटोज, मेसेजेस, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा. त्यानंतर सॉल्विंग द पझल विथ द गिवन क्लूज. त्यानंतर येणार सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज. पण त्यानंतर सहावं आपलं युनिट असणार आहे इंग्लिशमध्ये स्टॉक एक्सप्रेशन. तर त्यामध्ये काय येणार आहे? ग्रीटिंग्स येणार. फॉर एक्झाम्पल आपण कोणाला भेटल्यानंतर म्हणतो हॅलो, हाय, नाईस टू मीट यू, त्या टाइप मध्ये. त्यानंतर सिकिंग परमिशन, म्हणजे आपण एखाद्या फॉर एक्झाम्पल एंट्री करत असेल, क्लासमध्ये जाणार असेल किंवा वर्गामध्ये जाणार असेल, तर आपण म्हणतो ना सरांना मे आय कम इन सर, त्या टाइप मध्ये परमिशन. मेकिंग रिक्वेस्ट, रिक्वेस्ट एखाद्याला पेन मागा असेल, कॅन आय गेट युअर पेन, ह्या टाइप मध्ये. त्यानंतर को रिलेशन बिटवीन द इन्स्ट्रक्शन, एक्सप्रेशन अँड द पिक्चर, हे पण आपल्याला बघायचं आहे. पुन्हा त्यानंतर आपला इंग्लिश मधला सातवा आहे युनिट आपला मिससेलेनियस. आता हे काय असतं सर? चला बघू ना काय असतं आपण हे मिससेलेनियस म्हणजे. त्यामध्ये आपल्याला आर्टिकल येणार आहे ती, प्रिपोजिशन येणार आहे ती, ऍडजेक्टिव्ह येणार आहे ती, ऍडवर्ब येणार आहे ती, सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे टेन्स येणार आहे ती, सिंग्युलर आणि प्लुरल. आता हे काय ऐकून तुम्हाला काय म्हणजे डोक्यामध्ये क्लिक होतंय का? आपल्याला हे सर्व ग्रामर शिकायचं, हे ग्रामर आहे सर्व, आपल्याला हे ग्रामर शिकायचं आहे. तर हे सर्व आपण बघणार आहोत इंग्लिशमध्ये. आणि त्यानंतर जो लास्ट पार्ट आहे इंग्लिश मधला युनिट आहे ते आहे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे रीडिंग स्किल, म्हणजे तुम्हाला इंग्लिश किती वाचा येतं. आता काय काय विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश येत नसेल वाचायला, टेन्शन घेऊ नका, आपण इंग्लिश तुम्हाला वाचायला शिकूया. फक्त तुमच्याकडून 100% प्रयत्न पाहिजेत. आमच्याकडून 100% प्रयत्न आहे, तुमच्याकडून 100% प्रयत्न पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा रीतीने आपले जे स्कॉलरशिपचे जे
एक्झाम आहे ते स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये आपण हे सर्व जे आहे ते पार्ट आपण बघणार आहोत. व्यवस्थितरित्या आपण तुमच्या ह्या चारही विषयाची प्रिपरेशन करून घेणार आहोत. आमच्याकडची क्वालिटी जे टीचर आहेत ते व्यवस्थित तुमची प्रिपरेशन करून घेतील, एक्सपिरियन्स फॅकल्टी आहेत. तर अशा रीतीने एकदम आपण हसत खेळत आनंदात आणि व्यवस्थित ट्रिक सोबत आपली स्कॉलरशिपची एक्झाम आहे ती पास करायची आहे. आणि तुमच्याकडून ते प्रयत्न पाहिजेत. 100% तुम्ही प्रयत्न करा. काय अडचण आली तर विचारा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू. आणि एक विसरायचं नाही, अर्नी फाउंडेशन ॲप जो आहे तो तुमच्या सर्व मित्रांना डाउनलोड करायला सांगायचा, जो प्ले स्टोअरवर आपल्या अर्नी ग्लोबल नावाने आहे. आणि व्यवस्थितरित्या आपण सर्व प्रिपरेशन करून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज पुरते हे सफिशियंट झालं, पुरेसं झालं. उद्या आपण नेक्स्ट म्हणजे ऍक्च्युअल जे टीचिंग आहे त्याला स्टार्ट करणार आहोत. तर जे काय म्हणजे शिकवलं असेल ते तुम्हाला समजलं असेल. व्यवस्थित परत रिव्हिजन, परत व्हिडिओ बघा, व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि मित्रांना पण सांगा. तर आज आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.